आपल्याला समोरच मारुतीची एक भव्य मूर्ती दिसते। जय शिवराय मित्रांनो, आज आपण एका अशा गडावर आलो आहोत जो गड तलवारीच्या वीरेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि आर्किटेक्टचा खूप सुंदर नमुना आहे। दातेगड हा इतका सुंदर आहे म्हणूनच तर शिवाजी महाराजांनी याचं नाव सुंदरगड असे केलं। दातेगडवर जाण्यासाठी जर पुणे मुंबईकडून येत असाल तर पुणे बेंगलोर हायवेवर उमरज हे गाव लागते। उमरजमधून चिपळूणला जाणाऱ्या रस्त्यावर पाटण हा तालुका लागतो। पाटणहून साधारण 8 किलोमीटरवर हा गड आहे आणि जर सांगली कोल्हापूरकडून येत असाल तर पुणे बेंगलोर हायवेला असणाऱ्या कराड या शहरातून चिपळूणला जाणाऱ्या रस्त्याने तुम्ही पाटणला पोहोचू शकता। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओत। आणि आज आपण आलो आहोत दातेगड म्हणजेच सुंदरगड। काय ती झाडी, काय ते डोंगर, सगळं खतरनाक आहे। सातारामधील पाटण तालुक्यात हा दातेगड येतो। महाराष्ट्रात तलवारीच्या आकाराच्या विहिरीसाठी प्रसिद्ध असणारा हा गड साताऱ्यातील पाटण तालुक्यात आहे। पाटणपासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर हा गड आहे। दातेगड खूप लहान आहे आणि एकदम सोप्या ट्रेकिंगच्या श्रेणीत मोडला जातो। दातेगडाची अर्ध्या तासाची गडचढाई केल्यावर आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो। आता आपण आलोय प्रवेशद्वाराजवळ। प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच आपणाला हनुमानाची एक भव्य मूर्ती दिसते। प्रवेशद्वाराजवळ आल्यावर आपल्याला इथं मावळ्यांना बसायला 2 खोल्या दिसतात। गडावर आपणाला आकर्षित करते ते म्हणजे कातळात खोदलेल्या पायऱ्या, भव्य हनुमानाची मूर्ती आणि जास्वंदीच्या कानाची असलेली गणपतीची मूर्ती। गड खूप सुंदर आहे पण प्रवेशद्वार मात्र भग्नावस्थेत आपल्याला दिसतं। गडावरील पावसाचे पाणी पायरीवरून वाहायला नको म्हणून पायरीच्या बाजूला आपणास एक चाच मारलेली दिसते। या चाचेतून पाणी प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याखालून थेट समोरच्या दरीत जाऊन पडते। प्रवेशद्वारातून आत आल्याला आपल्याला समोरच मारुतीची एक भव्य मूर्ती दिसते।
आणि मारुतीच्या मूर्तीच्या शेजारीच इथं आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते. या गणपतीच्या मूर्तीचं कान जास्वंदीच्या फुलासारखं आहे. गणपतीच्या डाव्या हातात कुऱ्हाड आहे. गणपतीच्या डोक्यावर असं नागानं फणी काढल्यासारखा मुकुट आहे. आणि गणपतीच्या डाव्या हाताखाली पण असा नाग आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. याचा अर्थ वळलेली सोंड, विशाल शरीर आणि कोटी प्रकाश असलेला हे गणेश देवा, माझे सगळे विघ्न दूर कर, असा याचा अर्थ. हनुमानाच्या मूर्ती शेजारीच आपणाला धान्य साठवण्याची एक खोली दिसते. गडावर चढण्यासाठी आपणाला पाताळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून झाल्यावर लगेच आपण तलवारीच्या आकाराच्या विहिरीजवळ येऊन पोहोचतो. ही तलवाराच्या आकाराची विहीर साधारण 50 मीटर लांब आणि 80 ते 90 फूट खोल आहे. सुंदरगडावरील ही विहीर आर्किटेक्टचा खूप सुंदर नमुना आहे. सह्याद्रीच्या या गडावरील विहिरीला फ्रीज पण म्हणून ओळखले जाते. विहिरीत उतरल्यावर आपल्याला इथे एक महादेवाची पिंड दिसते. काय सोडवे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असणाऱ्या दातेगडावरील हीच ती विहीर महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. विहिरीच्या सुरुवातीलाच आपणाला दगडात कोरलेले एक भांड दिसते. 15व्या शतकात दातेगड हा शिर्क्यांच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करून बहमनी सत्तेत हा गड सामील करून घेतला. 1572 मध्ये पाटणकरांना याची देशमुखी मिळाली होती. अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील करून घेतला आणि या गडाचे नाव सुंदरगड असे ठेवले. दातेगड हा समुद्र सपाटीपासून 3425 फूट उंच आहे. गडाच्या बुरुजात फट पडलेली आहे आणि बुरुजाचे दगड हलत आहेत, त्यामुळे कोणी बुरुजावर जाण्याचा प्रयत्न करू नये. बघून झाल्यावर आपण विहिरीच्या विरुद्ध दिशेनं आल्याबरोबर आपल्याला अनेक पाण्याचं टाकं दिसते.
तलवाराच्या आकाराच्या विहिरीवर कातळात आपणाला असा सुंदर हत्ती कोरलेला दिसतो. 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा गड मोगलांनी जिंकून घेतला. परत मराठ्यांनी हा स्वराज्यात आणला. त्यानंतर 1818 नंतर हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. गडावरच्या सगळ्या वस्तू आपणास पडलेल्या अवस्थेत दिसतात. तलवार विहिरीच्या शेजारी आपल्याला इथे एक मावळ्यांची खोली दिसते. गडावर जर वातावरण स्वच्छ असलं तर आपल्याला या गडावरून गुणवंत गड पण दिसतो. गडाच्या समोर जर वातावरण स्वच्छ असलं तर गडावरून आपणाला गुणवंत गड हा पण गड दिसतो. गडाच्या पायथ्याला अजूनही घनदाट जंगल आपणास बघायला मिळते. गडावर एका दुर्गप्रेमीने तर गडावरील लहान लहान दगड गोळा करून शिवाजी महाराजांचं नाव लिहिले. आजकालची मुलं गडावर आपल्या प्रेयसीचं नाव करतात, पण या शिवप्रेमीने राजांचं नाव तयार करून आपलं राजांवरचं प्रेम व्यक्त केले. या गडावर कुठेतरी चांगली वास्तू आणि कुठेतरी चांगली तटबंदी आपणास बघायला मिळते. या भग्न अवस्थेतील वास्तू पाहून आपलं मन थोडंसं नाराज होतं, पण हनुमानाची भव्य मूर्ती, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे असणाऱ्या कानाची गणपतीची मूर्ती आणि तलवारीच्या आकाराची विहीर पाहून मात्र आपणाला खूप आनंद होतो. सुंदरगड हा खरोखर नावाप्रमाणे सुंदर आहे, म्हणून दातेगडाला आपल्या राजांनी सुंदरगड असं नाव ठेवलं. तलवार विहीर बघून आल्यावर आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं दिसतं. या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाला प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा नक्की भेट द्या. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. जर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असलास तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा.